ब्रेकनंतर प्राईम टाईम मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। ठाण्यातील टीडीआर घोटाळा या प्रकरणावर मंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे। दयावाही कंपनीला दिलेल्या टीडीआर प्रकरणी दोषी कोण? वनमंत्री गणेश नाईक यांचा ठाणे महानगरपालिका प्रशासनाला हा सवाल आहे, तर ठाणे आयुक्तांनी लक्ष न घातल्याचा नाईकांचा गंभीर आरोप आहे। दयाभाई आणि कंपनी या लोकांनी महसूल विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला कन्व्हिन्स केलं किंवा त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि त्यांनी तिथून ऑर्डर घेतली की या लोकांना टीडीआर द्यावा। ती ऑर्डर महापालिकेच्या आयुक्तांपर्यंत पोहोचली, आयुक्तांनी त्याच्यावर लक्ष घातलं नाही आणि म्हणून ती दयाभाई आणि कंपनी, काही ठिकाणी दयाभाई आहे, काही ठिकाणी दयाभाई आणि कंपनी, म्हणजे थोडस कन्फ्युजन करण्याचा तो प्रकार आहे। जरा तुम्ही जरा तपशील जरा अधिक तपासून घ्या। टीडीआर म्हणजे काय? क्षेत्रफळ वाढणार, क्षेत्रफळ वाढणार म्हणजे फ्लॅट वाढणार, फ्लॅट वाढणार म्हणजे लोकसंख्या वाढणार। मग ठाण्याच्या जनतेने हा भार का सहन करावा? आता ठाण्यातले लोक पण कोर्टामध्ये जाणार आहेत। आमच्या नवी मुंबईमध्ये कॉन्शियस सिटीजन फोरम नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे, ते लोकांनी सगळी तयारी केली आणि बहुतेक 4-5 दिवसामध्ये ते रजिस्टर करतील। कुठेतरी आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून नको ती नाटकं करून अशा प्रकारची यंत्रणा राबवणं हे उचित नाही आणि ह्या गोष्टीचा फार समाजामध्ये निषेध होत आहे। आता करणारे करते करविते कोण आहेत मला नाही माहिती। आता तुम्ही पत्रकार बांधव, तुम्ही जागृत आहात, तुम्ही शोधा आणि ज्याचं बिल असेल त्याला स्टिकर लावून टाका, पण मी या गोष्टीच्या विरोधात। त्या पद्धतीनं तो टीडीआर दिला गेला, तो माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दिला गेला। त्याच वेळेस जर वन खातं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं होतं, म्हणजे दावा त्यांनी दाखल केला होता कारण असता, तर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांनी सांगितलं, मी वन खात्याच्या लोकांशी वारंवार सांगत होतो, बोलत होतो की तुम्ही आपलं प्रतिज्ञापत्र सादर करा, आमचा हक्क आहे असं तुम्ही त्या ठिकाणी सांगा कोर्टाला। परंतु त्यावेळेस दाखल न केल्यामुळे कोर्टानं एकतर्फी ऑर्डर केली आणि तो टीडीआर दिला गेला आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ज्या काही सुखसुविधा आहे, पाणी आहे, कचरा आहे, रस्ते आहे किंवा इतर काही ज्या नागरी सुविधा आहे त्याच्यावर त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे। आताही जर ते कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाने जर तशा सूचना केल्या तर खूप आनंद होईल। दरम्यान या प्रकरणात वन खातं सुप्रीम कोर्टात का गेलं नाही? स्थानिक नागरिक कोर्टात जातात पण वन खातं नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केलंय। अशा प्रकारचा टीडीआर देताच कामा नये, पण त्यांनी एक बेसिक चूक केली। माझे संबंध त्यांच्याबरोबर आहेत त्यामुळे मी त्यांना तिथल्या तिथे काय बोलायला गेलो नाही, पण ते असं बोलले की नवी मुंबईचे काही एनजीओ ह्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टमध्ये जाणार आहे। इथे ते चुकले। आम्ही त्या जनता दरबारमध्ये आलेलो एका वनमंत्र्यासाठी, त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं की वनमंत्री किंवा वन खातं सुप्रीम कोर्टमध्ये का गेलं नाही, हा पहिला मुद्दा। म्हणजे वनमंत्री आहात तुम्ही म्हणता की तुमचा स्टान्स बरोबर आहे, तुम्ही म्हणता वाशीचे काही लोक कोर्टात जाणार आहेत, तुम्ही म्हणता तुम्ही पण कोर्टात जा, पण वन खातं जाणार नाही। म्हणजे मला हे काय कळलंच नाही काय। टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप आहेत। ठाण्यातील जनतेवर कोट्यवधींचा टीडीआरचा भार असून जनतेच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का, हा महत्वाचा सवाल आहे। दयावाही कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वअधिकारात का थांबवत नाही? सरकार यावर पुनर्विचार याचिका का दाखल करत नाही? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। वन खातं का गेलं नाही? कोर्टामध्ये वन खात्याने जायला पाहिजे होतं। ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही धारेवर धरले असता, ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी आम्हाला पत्र दाखवली की मी त्यांच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवली होती की बाबांनो तुम्ही जा, तुम्ही जा, तुम्ही जा, आणि मूळ भाग हा त्यांचाच आहे, ती वन जमीनच आहे। तिथं वन खात्याचा तुम्ही टॅक्स घेता, तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तर वन खात्याला टॅक्स भरावा लागतो। तिथे वन खात्याचं एक रेस्ट हाऊस आहे, विश्रांतीगृह आहे,
सगळं वन खात्याच्या आतमध्ये असताना, सगळं वन खात्याकडे असताना वन खातं गेलं का नाही? नुसतं बोट असं करून चालत नाही. मी स्वच्छ आहे, मी स्वच्छ आहे, मी स्वच्छ आहे. त्यांच्या कपड्यावरती डाग नसता ते मला मान्य आहे. पण हा एवढा मोठा भ्रष्टाचार होत असताना, एवढा मोठं सगळं जात असताना आपल्या हाताखालनं, आणि वनजमीन ही वारंवार सिद्ध झाली आहे, असं असताना वन खात्याने चूप बसणं, वन खात्याने कोर्टात न जाणं, म्हणजे याला काय म्हणावं? हा टीडीआर मध्ये ह्याच्यामध्ये दाल में कुछ काला है. वेळीच त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने जर लक्ष घातलं असतं तर हे प्रकरण इथपर्यंत गेलंच नसतं. कारण परंतु याच्यामध्ये कुठेतरी संशयाला जागा आहे. संगनमताने काहीतरी झालेलं आहे घाई गर्दीमध्ये, आणि त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलं तर वेळ पडली तर सुप्रीम कोर्टामध्ये देखील खरंच जायला पाहिजे ठाणेकरांसाठी. कारण की ठाण्यामध्ये एवढा मोठा टीडीआर जर आला तर हे कसं होणार आहे? शहर उद्ध्वस्त होईल की काय असं वाटतं. ते माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलेलंच आहे, आणि मला निश्चितपणे वाटतंय की ठाण्याच्या एकूणच सगळ्या नियोजनाच्या संबंधामध्ये लक्षात घेऊन निश्चितपणे ते ठाम असा निर्णय घेतील. माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी देखील सांगितलेलं आहे, आणि त्यांनी देखील हा विषय जो आहे तो माननीय मुख्यमंत्र्यांकडे नेणार म्हणून सांगितलंय, आणि ह्या गंभीरपणे याच्याकडे बघण्याची गरज आहे. तिकडचे माझ्याकडे 2-3 महत्वाचे विषय आलेले आहेत. तिकडचे देखील 2-3 विषय महत्वाचे आलेले आहेत. डेटा सेंटर जे ठाण्यातलं आहे ते भयानकपणे पुढे येत आहे. पण हे सगळं आम्ही एक वेगळी पत्रकार परिषद घेऊन सांगू. आज मुंबईत जे मोकळ्या जागा मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या मित्रांच्या घशात टाकत आहेत त्याच्यावरच फोकस करीन. याच्याबद्दलचा प्रश्न हे महानगरपालिकेमध्ये आमचे उपमहापौर असतील, ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार आहे, या सगळ्यांनीच उपस्थित केलेले आहे. आणि त्याच्यामुळे याच्यामधलं जो टॅक्स आपण ची मुभा त्यांना दिली, त्याचबरोबर हा टीडीआरचा विषय आहे, याच्याबद्दलची ही तक्रार ज्यावेळेस बावनकुळे साहेब ठाण्यामध्ये आले होते त्यावेळेस या सगळ्या लोकांनी केलेली आहे. त्याच्याबद्दलही निर्णय नजीकच्या काळामध्ये हे घेतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.